नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे उपवासाचे साबुदाणा बटाटा वडे. बघू शकता तुम्ही, मस्त असे आपले हे वडे खुसखुशीत बनून तयार होतात. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, अगदी बोट बुडेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालून छान असा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आणि मस्त असा मोकळा मोकळा हा आपला साबुदाणा झाला पाहिजे, अशा प्रकारे. इथे आता आपल्याला हा जो साबुदाणा आहे तो छान असा हाताने सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी सर्व साबुदाणा छान असा मोकळा करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक अशी चाळणी घ्यायची आहे आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. त्यामध्ये हा सर्व साबुदाणा घालून छान असा पसरवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढईमध्ये पाणी छान असं गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवून हा साबुदाणा आपल्याला 10 मिनिटं असाच वाफवून घ्यायचा आहे. इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही, मोठ्या आकाराचे मी इथे बटाटे 5 ते 6 वापरलेले आहे. तुम्ही इथे बटाटे तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा घेऊ शकता किंवा एखादा कमी सुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे सर्व सालं काढून पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे. इथे आता आपण बटाटे किसून घेणार आहोत. इथे मी आता अशा प्रकारची मोठी किसणी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीने छोट्या मोठ्या किसणीने हा किसून घेऊ शकता. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व किसून घेणार आहे. आपल्याला जो हा किस आहे पाण्यामध्येच किसायचा आहे. बघू शकता तुम्ही, सर्व किस मी इथे छान असा किसून घेतलेला आहे. मस्त असा लांब सडक आपला हा किस बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हा किस पाण्यामध्ये घालून छान असा हाताने धुवून घ्यायचा आहे. आणि मी हा किस जो आहे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. इथे आता मी बटाट्याचा किस छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर परत स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि बाकीची तयारी होईपर्यंत हा किस आपण पाण्यामध्ये असाच ठेवणार आहोत. इथे आता आपला साबुदाणा सुद्धा 10 मिनिटं छान असा वाफवून झालेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असा साबुदाण्याचा आपला रंग बदललेला आहे. इतपत आपला हा साबुदाणा छान असा चिकट झाला पाहिजे. इथे आता साबुदाणा खाली काढून छान असा मी थंड करून घेणार आहे. तोपर्यंत आपण इथे आपले किस जो आहे बटाट्याचा तो गॅसवर ठेवून छान असा किस आपला बटाट्याचा उकळून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मीठ आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे, कारण की पाण्यासोबत आपलं मीठ निघून जाते. यावर आता झाकण ठेवून मी हा किस छान असा वाफवून घेणार आहे. आपल्याला हा जो किस आहे 70 ते 80% वाफवायचा आहे. यापेक्षा जास्त वाफवायचा नाही, नाहीतर त्याचे लगेचच आपले तुकडे पडतात. आपला किस पांढरा शुभ्र राहण्यासाठी यामध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे. अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी जे लिंबू सत्व येते
अर्धा चमचा किंवा पाव चमचा ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। बघू शकता तुम्ही इथे किस आपला छान असा वाफून झालेला आहे आणि एक सुद्धा अजिबात न तुटता असाच आपल्याला हा किस बाहेर काढून घ्यायचा आहे। चाळणीमध्ये मी हा किस काढून घेणार आहे। इथे आता तुम्हाला ज्या भांड्यामध्ये हे सर्व मिक्स करायचं आहे त्या भांड्यामध्ये आधी किस काढून घ्यायचा आहे बटाट्याचा आणि त्यानंतर जो आपण साबुदाणा बाजूला ठेवलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हाताने छान असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे। यामध्ये सर्वात आधी मी 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी लाल मिरची सुद्धा घालू शकता। त्यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। हे सर्व आता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ आपल्याला इथे आता बघूनच घालायचं आहे कारण की आपण बटाट्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपल्या या मिश्रणाला बाइंडिंग आलेलं पाहिजे। त्यानंतर इथे मी प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे वडे बनवून तयार करून घ्यायचे आहे। अगदी थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे। इथे मी आता अशाच प्रकारे सर्व वडे बनवून तयार करून घेणार आहे। इथे आता आपले सर्व वडे बनवून तयार झालेले आहे। छान असे 2 ते 3 दिवसाच्या उन्हामध्ये मी हे वडे छान असे कडकडीत वाळून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला इथे तळून सुद्धा दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे वडे फुललेले आहे आणि तितकेच चवीला सुद्धा छान झालेले आहे। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।